नमस्कार मित्रांनो, आज एक वेगळा विषय आपल्या समोर सगळ्यांच्या समोर. कारण मृत्यू हा प्रत्येकालाच येतो, परंतु असे काही मृत्यू आहेत आपल्या देशातले, महाराष्ट्रातले, की जे बेवारस असतात व्यक्ती, त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा व्यवस्थित होत नाहीत. असे अंत्यसंस्कार करणारा अवलिया, ज्याला की चांगली नोकरी होती, चांगला त्याचा व्यवसाय होता, परंतु ते कुठेतरी सगळं सोडून या विषयात ते का पडले, असे व्यक्ती माझ्यासोबत आहेत. श्री राहुल पाटील, आपलं हार्दिक स्वागत दर्पण मीडियामध्ये. अ, मला सांगा, तुम्ही जे बेवारस मृतदेह आहेत त्यांवरती अंत्यसंस्काराचं त्यांना अग्निडाग मुखाग्नी देण्याचं काम करता. का हे सगळं तुम्हाला करावंसं वाटलं? प्रेरणा कोण होतं आणि सुरुवात का अशी झाली याची? मुखाग्नी देणं हे नंतर सुरुवात झाली याची. आधी सुरुवात अशी होती की बाबा ती मी मनोरुग्णांसाठी काम करत होतो, म्हणजे करत आहे. मनोरुग्णांसाठी काम करत असताना ज्यावेळेस पहिला मी मनोरुग्णाला रेस्क्यू केलं, ती मुलगी साधारण 14-15 वर्षाची असेल. ते मनोरुग्ण काय असते, मतिमंद काय असते, त्याचं नॉलेजसुद्धा नव्हतं त्यावेळेस मला. मग पण तिला रोज रात्री बघायचं मी 12-12:30 वाजता काही विचित्र ठिकाणी, विचित्र लोकांमध्ये. तर ती मला कुठं तर हिट, बॅक ऑफ द माइंड हिट झालं. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं, मला असं वाटलं की बाबा मला नाही बहीण, एखाद्या वेळेस जर बहीण राहिली असती तर त्या वयाची राहिली असती. मग तिथून तिला रेस्क्यू करण्यामध्ये जे एनर्जी लावली, पण पुन्हा असं कळालं की ती गरोदर आहे. ते मनोरुग्ण गरोदर आहे. 14-15 वर्षाची मुलगी असेल ती. अरे बापरे. तिथून जी जर्नी स्टार्ट झाली, स्टार्टच झाली. त्यावेळेस तुमचा व्यवसाय होता आणि तुम्ही व्यवसायावरून दररोज रात्री ज्यावेळेस घरी जायचे, मगाशी बोलले तुम्ही, हो. त्यावेळेस त्या तरुणीला तुम्ही चौकात पाहायचे. चौकात बघितलं. आणि तुम्हाला घरी गेल्यानंतर तुम्ही सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सुरू झाले की ती तिथेच का बसत असेल, त्या लोकांमध्ये का असेल. आणि मग तिथून तुमचा हा मनोरुग्ण जे लोक आहेत त्यांना मदत करणे, रेस्क्यू करणे, चांगल्या ठिकाणी पोहोचवणे, हॉस्पिटल असेल मग किंवा सामाजिक संस्था असेल एखादी त्यांना सांभाळ करणारी. आणि याबरोबरच जे तुम्ही बेवारस मृतदेह आहे त्यांना स्मशानभूमीपर्यंत नेणे, त्या ठिकाणी त्यांचा सगळा खर्च त्यावरती करणे, हे नेमकं काय आहे किंवा कसं हे सुचलं तुम्हाला? नाही, एक गोष्ट समजून घ्या की ज्यावेळेस मनोरुग्ण रेस्क्यू करायचा एक प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये 2 टाईपचे आहेत. म्हणजे कसं आहे, इन लॉ जर तुम्हाला करायचं असेल मनोरुग्णाला रेस्क्यू, तर तुम्हाला CGM कोड समोर हजर करावं लागेल. त्याच्यानंतर CGM कोड ऑर्डर करेल की तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल, फिट अनफिट सर्टिफिकेट घ्यावं लागेल, पुन्हा कोर्टात ॲडमिट करून पुन्हा ते शिफ्ट करावं लागेल एअरवॉर्डर. हे प्रोसेस आहे. त्या प्रोसेसच्या मध्ये पोलिसांचा रोल येतो. मग ज्यावेळेस पोलिसांचा रोल आला त्यावेळेस वळकी पाळकी झाली. त्या पोलिसांकडे जी अशी ही बेवारस बॉडीज यायची, तर त्यांनी आम्हाला सांगत गेले की बाबा तुम्ही जर आम्हाला मदत केली तर चांगलं राहील. मग तिथून ती एक जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं की आपण ह्या इथं जायचंय किंवा तिथं जायचंय. जसं जसं प्रॉब्लेम येत गेले तसं तसं आम्ही सोल्युशन काढत पुढे सरकत चालू आहे. आता लातूरमध्ये तुमची किती लोकांची अशी टीम आहे की जे असं बेवारस मनोरुग्ण असतील किंवा बेवारस मृतदेह असतील, यांना तुम्ही जे पुण्याचंच काम म्हणावं लागेल हे ते करता तुम्ही? पुण्याचं काम म्हणण्यापेक्षा आज इंडिपेंडन्स डे आहे. हो. पुण्याचं काम म्हणण्यापेक्षा आज इंडिपेंडन्स आपण डे सेलिब्रेट करतो, ह्याच्यामध्ये फार मोठी हिस्ट्री आहे. आता आज भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद, हे आपण फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला का म्हणतो? बाकीचे दिवस नाहीत का? त्याच्यासोबत एक गोष्ट फार येते की रेस्पॉन्सिबिलिटी. तुमचे काही जबाबदाऱ्या आहेत तुमच्या समाजाप्रती, तुमच्या देशाप्रती, ते कुठंतर पण मिसिंग आहेत ना. मग लोक ह्याला ते पुण्याचं काम, देवाचं काम, देव माणूस, हे असे टॅगलाईन दिलेले आहेत. मी एक रेस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि ती करतोय. काय मी कुणावर असं दाखवत नाही की मी फार चांगलं काहीतरी करतोय, मी यू आहे काही नाही. रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि ती करतोय. सिम्पल आहे. याच्यामध्ये जास्त काही लॉजिक लावायची गरज नाही असं मला वाटतंय. असं तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपला व्यवसाय चांगला चालू आहे, नोकरी आपल्याला चांगली मिळू शकते, तुम्ही ग्रॅज्युएट आहे, तुमचं पूर्ण घर सुद्धा सुशिक्षित आहे, आणि तिथून विरोध झाला का? म्हणजे असं वाटलं का तुम्हाला? हो,
सगळ्यात आधी वडिलांना वाटलं. काय वाटलं? माझे वडील सिनियर कॉलेज लेक्चरर. बस. आम्ही दोघं भाऊ. हम्म. त्यांना असं वाटायचं की एक मुलाला डॉक्टर करू, एक मुलाला इंजिनियर करू. म्हणजे एक मेंटॅलिटी आहे, टीचर लोकांची एक मेंटॅलिटी असते, त्या मेंटॅलिटी तेही बरोबर आहे त्यांच्या गोष्टी. बरोबर आहे, मुलाकडून अपेक्षा असतात. मुलांकडून अपेक्षा असतातच. पण मी वडिलांना ते सांगितलं की बाबा आमची जर इच्छा नसेल, काय आधीपासून आमच्या घरामध्ये फ्रीडम होती. माझी जसं मी म्हणलं की आई सुद्धा वेल एज्युकेटेड आहे, तर फ्रीडम होती, तर त्या फ्रीडमला त्यांनी प्रोत्साहन दिले. पण त्यांनी म्हणते की माझी 2 मुलं आहेत, एक शहाण्या माणसाला येडा करतो आणि मोठा मुलगा जे लातूरला राहतो ते येड्या माणसाला शहाणा करतो. अशी 2 मुलं आहेत, असं इंट्रोडक्शन देते. बर. हा. छान. मला एक सांगा, हे सगळं करत असताना एखादा असा अनुभव आहे का तुमचा की जो तुम्हाला इथे सांगावा असा वाटतो? फार भावनिक अनुभव होता, तुमच्या हृदयाला तो टच करून गेला. अनेक अनुभव आहेत, पण एखादा. आता आपण मारवाडी स्मशानभूमीमध्ये आहेत. तुम्हाला गोष्ट सांगतो की अंत्यविधी करत असताना आम्ही ना एका दिवसाच्या मुलीची अंत्यविधी केलेली आहे. अरे बापरे. म्हणजे ती जन्मली आणि मृत्यू पावली असं हातात धरून. आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या सुद्धी इन बिटवीन ही एवढं हे आहे. म्हणजे प्रत्येक मनोरुग्ण असेल किंवा बेवारस असेल, प्रत्येक वेगवेगळी स्टोरीज आहेत. पण ह्याच्यामध्ये एक मोरल ऑफ द स्टोरी आहे की बाबा समाजामध्ये तुम्ही वावरत असताना समाजाबद्दल तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत, ते तुम्ही पूर्ण केलेच पाहिजे. अच्छा. त्या पूर्ण आपल्याला कराव्या असं प्रत्येकाला वाटलंच पाहिजे. आणि त्यालाच इंडिपेंडन्स डे म्हणतात असं मला वाटतं. बरोबर बरोबर बरोबर. अशी कुठली आव्हानं आहेत तुमच्या समोर सध्या हे सगळं करत असताना वाटतं की हे आपल्या समोर एक असून प्रश्न हा उभा आहे? सगळ्यात मोठा आहे फायनान्स. आता जे सगळं चालू आहे ते कसं चालतं तुमचं हे सगळं? ते ऍडजस्टमेंट करतो. मला वाटत नाही की आता तुम्हाला एक बरं झालं तुम्ही ते गोष्ट विचारलात. मला वाटत नाही की बाबा प्रत्येक माणसाची काही क्रेडिट लिमिट्स असतात. बर. म्हणजे उधारी आपण ज्याला म्हणतो, तर माझी उधारी मसनवाट्या सुद्ध्यामध्ये आहे. अशा रुग्णांवर किंवा व्यक्तींवर अंत्यसंस्कार केलेले आहेत, तिथं पण सुद्धा माझी उधारी. म्हणजे काय होतंय माहिती का की प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात आणि आम्ही पैसे कुणाला मागत नाही. पण काही असे पण लोक आहेत की बाबा समोर येऊन मदत करतात. जसं मी तुम्हाला एक आवर्जून नाव घेतो, गट्टू शेठ अगरवाल म्हणून आहेत. त्यांनी मग आम्ही काय करतो, एखादी गोष्ट जर झाली मग आम्ही ते ब्रॉडकास्टिंग न्यूज मध्ये टाकतो की असं विषय असं केला. मग त्यांनी आवर्जून आम्हाला फोन करतात की बाबा जेवढेही बेवारस मात्या असतील त्याचा सगळं खर्च मी उचलतो, तुम्ही मला फक्त एक फोन करत चला. असे सामाजिक अंग असलेले पण लोक आहेत. पण आहेत. आणि आपल्या लातूरची खासियत आहे. हा, पण हे क्षेत्र फार वास्ट आहे. ह्याचं काही कॅल्क्युलेशन नाही की किती पैसे लागतील, काय कॅल्क्युलेशन लागणार. आता तुम्हाला मगाशी बोलल्यासारखं देटनेहून एक मला फोन येते की एक मनोरुग्ण महिला आहे, ती कपडे काढून घरात बसल्या नग्न अवस्थेत. एक उदगीरमध्ये महिला आहे की ते 15 दिवस आहे. ह्याचं काही कॅल्क्युलेशन नसते. रात्री वेळी कधी तुम्हाला जावं लागतं, कॉल्स वगैरे आले जावं लागते. एक गोष्ट समजून घ्या की काय होतंय माहिती का की एखादा मनोरुग्ण व्यक्ती बेवारस, ज्याला मागे पुढे कुणी नाही, आणि दुसरा मनोरुग्ण व्यक्ती वारस व्यक्तीच्या घरी जर एखादा मनोरुग्ण राहिला ते सगळ्या घराला पागल करून टाकतो. बर. म्हणजे त्यांनी कमवणार किती, त्याला टाइम देणार किती, त्याचा विलाज कधी करणार, काय, त्या सगळ्या गोष्टी त्यांना भोगाव्या लागतात, सोसाव्या लागतात. आणि विषय असा आहे की बाबा हे आता लुनॅटिक ऍक्ट मध्ये टू लिव्ह लाईफ विथ डिग्निटी हे प्रत्येकाचा अधिकार आहे. बर. मग त्यांच्या अधिकाराचा हनन होऊ लागलंय, त्यांच्या अधिकारासाठी आमची लढाई चालू आहे. बर. त्यांचे पण ते मौलिक अधिकार आहेत ना. तुम्हाला मागे काही व्हिडिओ दाखवलेत, म्हणजे किडे पडलेत, हो, अळ्या पडलेत, अशी माणसं आहेत, मग त्यांच्यासाठी लढणार कोण? बर. आणि ह्याच्यासाठी एक पाईपलाईन पाहिजे. कशी? की
गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंटला ही लायबिलिटी आहे. त्या लायबिलिटीला गव्हर्नमेंटने रिस्पॉन्सिबिलिटीच्या ऍटिट्यूडनं बघितलं पाहिजे. रेस्क्यू, रिहॅब, रिबॉन्स या 3 सेक्टरमध्ये काम केलं पाहिजे. एखाद्या मनोरुग्णाला जर मी रेस्क्यू केलं तर इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये इलाज होत नाही. आणि जर मी येरवाड्याला पाठवलं सगळी प्रोसेस करून तर तिथं फक्त 3 मिनिट होतात. नंतर मग त्याला नंतर परत येऊन जावा म्हणतात. रिलीज केलं जातं. कसं कसं ते नीट होणार आहे? अगदी बरोबर. माझं मत हे आहे की बरेचसे एनजीओ आहेत ते अशा मनोरुग्णाला रिहॅब करून घेतात. छान. ठीक आहे, त्यांच्यासोबत जर तुम्ही टायअप केले, मार्किंग लोकेशन मिळाली, एखादा ऍप लॉन्च केला, ऑलरेडी आम्ही एखादा ऍपवर काम करत आहे ह्याच्यासाठी, जी जी. वन इंडिया वन प्लॅन दिला तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि त्याच्यावर काम चालू आहे. प्रस्ताव वगैरे माझा तयार आहे. मुख्यमंत्री महोदयांना मी प्रस्ताव पाठवलेला आहे. छान. माझे मित्र आहेत अमोल पाटील म्हणून, जे ओएसडी आहेत, नितीनजी गडकरी यांनी त्यांच्याकडे सुद्धा पाठवलेला आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील आहे का या सगळ्या गोष्टींना? हे बघा, हिरवा कंदील त्यांच्याकडून आहे का नाही आहे हे मला माहिती नाही, पण माझ्याकडून आहे. बरं. आपल्याला जे जे काही करणं शक्य ते 100% करणार, 100% करणार. मला एक सांगा राहुलजी, आपलं जे हे काम चालू आहे ते आपलं लातूर पुरतं सीमित आहे की आपण तुम्हाला कॉल झाल्यानंतर कुठे कुठे असं काहीच नाही ना. आता परवा एक औषधामध्ये अननोन बॉडीचा कॉल आला. बर. पोलीस स्टेशनवरून फोन आला की असं असं झालेलं आहे. मग त्यांना सांगितलं की तुम्ही बॉडी इकडे पाठवून द्या. इथं अंत्यविधी केली. इथे अंत्यविधी. हो. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रोज जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येत राहतील. बर. मरेपर्यंत. प्रत्येकाच्याच आहेत ते. मरेपर्यंत. हे लास्ट स्टॉप आहे. आज आपण जिथं स्मशानभूमीमध्ये हे आहे, लास्ट स्टॉप स्मशानात आहेत आहे. आपण. तोपर्यंत प्रॉब्लेम येत राहणार. प्रॉब्लेम फेस करा, सोल्युशन काढा, रेडी फॉर द नेक्स्ट. ह्यालाच लाईफ म्हणते. बरोबर आहे. जीवनाचं जे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे अंतिम ते प्रत्येकाचं आहे, परंतु कुठेतरी सामाजिक भान ठेवून पण आपण जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे समाज बाहेर समाजामध्ये, आहे का नाही? काही सांगायचं आणखीन या सगळ्या ज्या गोष्टी सध्या चालू आहेत तुमच्या कोविडच्या काळामधल्या, पण तुम्ही काही आठवणी सांगितल्या होत्या मगाशी. कोविड मध्ये पण आम्ही 90 डेज रस्त्यावरच होतो. फर्स्ट फेज मध्ये, सेकंड फेज मध्ये, दोन्ही फेज मध्ये होतो. मॅक्सिमम लोकांना प्रयत्न केला की बाबा त्यांना काउन्सिलिंग करून, कुणाला जेव घालून, कुणाला त्यांच्या गावी पाठवून असे बरेच काम केलेलं आहे. त्या काळामध्ये फार कठीण अवस्था होती की घरचे लोक अंत्यविधीला नसायचे. तुम्ही अशा काही मृतदेहांवरती अंत्यसंस्कार केले म्हणून सांगितलं. नाही, आहे ना, लोकांमध्ये अशी भीती होती. कोणी तर पुढाकार घेतला पाहिजे ना. तो तुम्ही घेतला. पुढाकार घेतला मी. आणि माझ्या घरी अडचण सगळ्यात मोठी ही होती की माझी आजी ही नियर अबाउट 100 वर्षाची आहे. सगळ्यात मोठी अडचण माझी ती होती. आजीला मी कधी जवळ गेलो नाही कोविड मध्ये. तेवढं एक पाळलं मी. पण मी रोज घर, म्हणजे टोटल टीम होती आमची. आता किती वय आहे तुमचं? माझं 47 रनिंग आहे. मित्रांनो, म्हणजे प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो, कुटुंबासाठी जगतो आणि ते करावं लागतं सगळ्यांनाच, आणि ते जबाबदारी असते. मला वाटतं तुमच्या संस्थेचं नाव पण जबाबदारी. काय नाव आहे संस्थेचं? संस्थेचं नाव रिलीजन टू रेस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशन आहे. त्यांच्या संस्थेतच जबाबदारी आहे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत आपल्या सगळ्या ज्या असे काही लोक आहेत त्यांना खरंच, ज्यांचा कुणी वाली नाही अशा लोकांची जबाबदारी यांच्या संस्थेने यांनी घेतलेली आहे. सगळं चांगलं असताना या सगळ्या फंद्यामध्ये पडले ते, आणि म्हणजे त्या फंद्याचं रूपांतर एका खूप चांगल्या मुवमेंटमध्ये सर तुम्ही केलं. आज 5 लोक म्हणजे भरपूर आहे. काही ते 5चे 50 तुमचे भविष्यामध्ये हो, तशा तुम्हाला शुभेच्छा. आमचीही तुम्हाला जिथे कुठे मदत लागेल मीडिया, समाज माध्यम म्हणून, त्यावेळेस आम्ही पण तुमच्या सोबत असू. आता मला असं वाटतंय की आपण दिवसभर रात्रभर जरी बोलत बसलो तरी आपल्या ह्या गप्पा नाही. काही सांगायचं शेवटचं समाजाला, लोकांना, तरुणांना? नाही, एकच सांगेन की बाबा, लाईफ इज ए पझल, सॉल्व इट ॲज अर्लियर ॲज पॉसिबल. मराठीत पण तो अर्थ सांगा. म्हणजे लाईफ म्हणजे गुच्छागुच्छी फार अडकून आहे, सॉल्व करा त्याला इमिडिएट. वाय टू लिव्ह अँड हाऊ टू लिव्ह, ह्या 2 गोष्टी कशासाठी आणि कसं तुम्हाला जगायचंय हे तुम्ही डिसाईड करा. सिम्पल आहे. येस, असं आमचं कॉन्सेप्ट आहे लाईफ जगायचं. थांबूयात आपण इथे. येस. लातूरच्या मातीमध्ये खूप हिरे तयार झाले. लातूरची माती तशी आहे.
हा हिरा त्यामधलाच आहे पठ्ठ्या. कारण की हे जे काम आहे हे गप्पा मारण्याने एवढं सोपं काम नाहीये. तो माणूस निम्म्या रात्रीचं सुद्धा तो जगतोय, अनुभवतोय. आपण सुद्धा अशा लोकांच्या पाठीशी नाही, सोबत काम केलं पाहिजे. तेव्हाच आजचा हा जो आज 15 ऑगस्ट आहे तो कुठेतरी सुजलाम सुफलाम होताना आपल्याला दिसेल. सर आपण थांबूयात आता. येस. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, मारवाडी स्मशानभूमी, लातूर.